गुड मॉर्निंग. कालपर्यंत आपण एन्थॅल्पी चेंजचे सगळे पॉइंट स्टडी केले. सगळ्या टाईपच्या एन्थॅल्पी चेंज जे आहेत ते बघितले. त्याच्यामध्ये पहिलं बघितलं होतं फेज ट्रान्झिशन, त्याच्यामध्ये 3 टाईप्स बघितले. नंतर बघितलं एन्थॅल्पी फॉर ॲटॉमिक मॉलिक्युलर चेंज, त्याच्यामध्ये 3 टाईप्स बघितले. त्याच्यानंतर बघितलं एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन्स, त्याच्यामध्ये थर्मोकेमिकल इक्वेशनचं फॉर्मेशन केलं, त्याचे एन्थॅल्पी स्टडी केले. त्याच्यामध्ये पुन्हा 3 टाईप्स बघितले. आणि शेवटचा एक बॉन्ड एन्थॅल्पीचा पॉईंट बघितला होता. आणि काल जाता मी सांगितलं होतं की बॉन्ड एन्थॅल्पी ज्याला कॅल्क्युलेट करावी लागते त्याला मात्र टोटल एन्थॅल्पी जी आहे ती बॉन्ड एन्थॅल्पी म्हणून आपण स्टडी करणार. सरळ त्याची डेफिनेशन काय सांगितली होती, द एन्थॅल्पी चेंज ऑफ कंपनीज when 1 mole of gaseous substance in its standard state breakdown of single covalent bond. All single covalent bonds are called as bond enthalpy. म्हणजे काय करायला पाहिजे, ब्रेकिंग ऑफ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स. जे ते दोन ॲटम असतात त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचे आहे. आणि ते एन्थॅल्पी म्हणजेच आपण काय सांगतोय, बॉन्ड एन्थॅल्पी. बरोबर. मग तसं जर असेल तर एखादं कंपाऊंड तयार होताना त्याच्यामध्ये काय फक्त एकच बॉन्ड असणार आहे असं आहे का, नाही आहे. कारण NaCl घेतला HCl घेतला तर सिंगल बॉन्ड मेंबर येतात. पण समजा H2 वगैरे घेतलात किंवा तुम्ही HNO3 वगैरे घेतला तर त्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड येतात. काही वेळेला सिंगल बॉन्ड असतो पण 2, 3, 4 सिंगल बॉन्ड्स असतात. फॉर एक्झाम्पल आता समजा मिथेन घेतला तर मिथेनमध्ये 4 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. मग आता हे जे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहेत त्यांच्यासाठी ना प्रत्येक स्टेपला आपल्याला एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. मग ती एन्थॅल्पी आपण ज्याला कॅल्क्युलेट करतो त्याला काल जाता मी म्हटलं होतं तुम्हाला, तर हेच नावाचे एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या स्टेटमेंटनं आपण बॉन्ड एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करू शकतो. तर स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं बघा, हा जो पार्ट आहे हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. एक म्हणजे पहिलं तुम्हाला स्टेटमेंट विचारते 2 मार्क्ससाठी विथ 1 एक्झाम्पल म्हणते मी आता अमोनियाचं फॉर्मेशन देणार आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं एकच ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन असं 3 मार्काचा क्वेश्चन असेल. समजा 2 मार्काला जरी विचारला क्वेश्चन तरी स्टेटमेंट आणि एक्झाम्पल हे कंपल्सरी द्यावं लागेल. समजा काही वेळेला काय करतात, स्टेटमेंट विचारतात आणि ॲप्लिकेशन विचारतात. म्हणजे कुठलाही पार्ट पुढे विचारला तरी तो आला पाहिजे. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, हेच लॉ फॉर कॉन्स्टंट हीट समेशन. म्हणजे टोटल जी काही हीट आहे रिॲक्शनची ती जर एकत्र कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला ती एकत्र कलेक्ट करून दिली पाहिजे. मग म्हणजे ती रिॲक्शन 4 स्टेपमध्ये होऊ दिलं तर 10 स्टेपमध्ये होऊ दिलं तर 15 स्टेपमध्ये होऊ द्या. आपल्याला त्या टोटल ओव्हरऑल रिॲक्शनची एन्थॅल्पी आपल्याला कॅल्क्युलेट करून देणं गरजेचं आहे. मग त्यासाठी एक सिंपल स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, ओव्हरऑल द एन्थॅल्पी चेंज फॉर केमिकल रिॲक्शन. म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन असेल तर ओव्हरऑल द एन्थॅल्पी चेंज फॉर केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू द एन्थॅल्पी चेंज ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप्स इन द रिॲक्शन. म्हणजे तुमच्या त्या केमिकल रिॲक्शनसाठी ज्या काही स्टेप्स होतील त्या सगळ्या स्टेपची एन्थॅल्पी एकत्र करणं म्हणजेच काय सांगणार, ओव्हरऑल एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन. अगदी सिंपल आहे, त्या सेंटेन्समध्ये काय फारसं नाहीच आहे. कारण ऑलरेडी काल आपण बॉन्ड एन्थॅल्पी काढताना ते बघितलंच होतं. पण आता परत, कारण बॉन्ड एन्थॅल्पीसाठीच फक्त आपण तसं केलं होतं, बाकीच्या ठिकाणी तसं नव्हतं केलं. म्हणजे बॉन्ड एन्थॅल्पी ज्यावेळेला 2, 3, 4, 5 बॉन्डसाठी काढून मग आपण त्याचं समेशन घेऊन आपण ते सॉल्व्ह करत होतो. तसं आता एक कॉन्स्टंट हीट समेशन आहे. हीट ऑफ रिॲक्शन असंही म्हणतो किंवा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हीट ऑफ केमिकल रिॲक्शन असंही म्हणतो किंवा त्यालाच काय बोललं जातं आपण, ओव्हरऑल केमिकल रिॲक्शनचं जे काय असेल ते टोटल एन्थॅल्पी चेंज आहे तो कॅल्क्युलेट करून देणार. एन्थॅल्पी फॉर केमिकल रिॲक्शन म्हणा किंवा हीट ऑफ रिॲक्शन पहिल्या दिवशीच मी सांगितलं होतं, त्याला ऑरचं नेम देऊ शकते म्हणून हीट समेशन असं म्हटलंय. आता याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल काय आहे ते बघूया. आणि एक्झाम्पल बघितलं की परत मी स्टेटमेंट सांगते म्हणजे पुन्हा लक्षात येईल. याच्यामध्ये मुळात एन्थॅल्पी जी आहे ती कसं आहे, स्टेट फंक्शन आहे. म्हणजे करंट स्टेटवरती डिपेंड असणार, नॉट पाथ. बरोबर ना. म्हणजे स्टेट फंक्शन म्हणजे करंट स्टेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनमध्ये ॲट दॅट टाईम जो काही चेंज असेल तो सांगणार आणि आफ्टर द प्रोडक्ट फॉर्मेशन जो काय असेल तो चेंज सांगणार. म्हणजे त्या स्टेटवरती डिपेंड होणार, त्या पाथवरती डिपेंड नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय तर एन्थॅल्पी हा पार्ट जो आहे तो कसा आहे, स्टेट फंक्शन आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय तर याच्यावरती पाथ जे आहेत रिॲक्शनचे ते आपल्याला गरजेचे नाही. तर 3 पाथमध्ये होऊ दे, 4 पाथमध्ये होऊ दे, सगळ्या पाथची एन्थॅल्पी आपण कलेक्ट करणार आणि सगळ्यांची सरळ काय करणार आहे, सम करणार आहे. आता ते कसं काय सोडवायचं किंवा काय नेमकं आहे त्याच्यात ते बघूया आता. तर याच्यामध्ये समजा आपण अमोनियाचं प्रोडक्शन हे जर एक्झाम्पल घेतलं तर त्या एक्झाम्पलमध्ये काय येणार आहे बघा. फॉर एक्झाम्पल समजा की आपल्याला फॉर्मेशन ऑफ अमोनिया करायचं आहे, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. आणि मुळात हे सगळंच्या सगळं कशाला असते म्हणून सांगितले, परवा सांगितले मी. ही सगळी प्रोसिजर हा सगळा पार्ट जो आहे तो आपण कशामध्ये करणार आहे, थर्मोडायनॅमिकल केमिकल इक्वेशन म्हणजे थर्मोकेमिस्ट्रीमध्ये स्टडी करतोय. मग तसं जर असेल तर पहिलं फॉर्मेशन करायचं असेल तर आपल्याकडे काय असतात, नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ गॅस प्लस टॉईस हायड्रोजन आयटम इन द फॉर्म ऑफ गॅस. बरोबर. इट गिव्स N2H4 मॉलिक्यूल. पहिल्यांदा काय होणार, पहिल्या स्टेपला नायट्रोजन गॅस हायड्रोजन गॅस कंबाईन होणार आणि नायट्रोजन हायड्राईड नावाचं कंपाऊंड तयार होणार N2H4. आता असा विचार कराल की ट्वाइस H2 का घेतलं तर
घेतलं तर ह्याला बॅलन्स करण्यासाठी बाळून तेवढे नंबर ऑफ हायड्रोजन पाहिजे म्हणून मी डायरेक्ट आयटम लिहिलेत बरोबर. आता याच्यासाठीची रिॲक्शन आहे एन्थॅल्पी फॉर RH0 कारण स्टँडर्ड एन्थॅल्पी फॉर केमिकल रिॲक्शन. पहिल्या स्टेपसाठी एन्थॅल्पी लागते बाळून प्लस 95.4 किलोजूल पर मोल. आता पुन्हा ही पहिली स्टेप झाली. मिळताना हे सगळं कशामध्ये मिळालं गॅसियस स्टेटमध्ये. पुन्हा तुमचा मिळालेला जो N2H4 मॉलिक्यूल आहे ना इन द फॉर्म ऑफ गॅसियस स्टेट प्लस त्याच्यामध्ये पुन्हा काय केलं मी हायड्रोजन गॅस पास आउट केला. परत त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस पास आउट केला. हायड्रोजन गॅस पास केल्यानंतर 4 + 2 6 हायड्रोजन झाले 2 नायट्रोजन झाले म्हणजेच प्रोडक्शन कशाच होणार ट्वाईस अमोनिया. ही रिॲक्शन लिहिताना आपण बऱ्याच वेळा म्हणून डायरेक्ट लिहितो पण ती रिॲक्शन तशी होत नाही. पहिली स्टेप होणार स्टेप फर्स्ट म्हणू शकता याला बरोबर आणि याला सरळ सरळ काय म्हणू शकता स्टेप सेकंड बरोबर. फर्स्ट स्टेपला काय केलं नायट्रोजन हायड्रोजन कंबाईन झाला N2H4 कॉम्प्लेक्स तयार झालं. पुन्हा दिस N2H4 गॅसियस स्टेट कंबाईन विथ हायड्रोजन मॉलिक्यूल इंड्यूस इन अमोनिया आणि टॉईस मॉलिक्यूल ऑफ अमोनिया. मग आता बॅलन्स आहे का नाही. पुन्हा याच्यासाठीची एन्थॅल्पी वेगळी राहणार ΔRH बरोबर. याला होतं H1 अमोनिया याला H2 अमोनिया. आता मिळताना ही जी एन्थॅल्पी आहे ती -187.6 किलोजूल पर मोल इतकी मिळाली. आता पहिलीची एन्थॅल्पी आहे ती पॉझिटिव्ह एन्थॅल्पी आहे. दुसऱ्या स्टेपला मात्र एन्थॅल्पी कशी आहे निगेटिव्ह आहे. आता रिॲक्शनच्या जेवढ्या काय स्टेप्स होणार तर सांगितले किती इंडिव्हिज्युअल स्टेप्स होऊ दे त्या सगळ्या स्टेपची ओव्हरऑल केमिकल रिॲक्शन कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करायला लागतं सम. म्हणजेच आता लक्षात आलं का बघा याच्यामध्ये हे टोटल इक्वेशन आता इथं सॉल्व्ह करून द्यायचे पाहिजे तर म्हणजे होताना कसं होणार बघा N2 ट्वाईस H2 हे H2 तसंच राहिलं. ही स्टेप आणि ही स्टेप कॉमन आहे कॅन्सल होणार. शिल्लक झालं N2 इन द फॉर्म ऑफ गॅस प्लस हे 1 2 म्हणजे थ्राईस H2 इन द फॉर्म ऑफ गॅस ही अशी लिहितो आपण रेग्युलर रिॲक्शन आणि ट्वाईस NH3 इन द फॉर्म ऑफ गॅस. आता जसं याची सम केली बाळून तसं आता टोटल रिॲक्शनसाठी आपल्याला याची सम करायला पाहिजे बरोबर. आता याची सम केली की हे टोटल काय होणार मायनस होणार बरोबर. म्हणजे याचा आन्सर जे आहे ते 92.2 समथिंग काहीतरी येईल बरोबर ना. साईन काय ना मायनस किलोजूल पर बरोबर. आता मिळालेलं जे आलेलं आन्सर आहे हे काय झालं एन्थॅल्पी चेंज फॉर केमिकल रिॲक्शन ओव्हरऑल केमिकल रिॲक्शन म्हणजे टोटल केमिकल रिॲक्शन. म्हणजे आपल्याला जर एन्थॅल्पी चेंज फॉर ओव्हरऑल केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू स्टेप फर्स्ट प्लस स्टेप सेकंड बरोबर. दोन्ही स्टेपची काय करायला पाहिजे सम. आता बघा म्हणजेच काय करणार स्टेप फर्स्ट प्लस 95.4 प्लस -187.6 म्हणजे आन्सर काय येणार -92.2 किलोजूल पर मोल आला. म्हणजे टोटल ओव्हरऑल केमिकल रिॲक्शनसाठी एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायची असेल तर दोन्ही स्टेपची काय करायला पाहिजे सम. आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आता स्टेटमेंट काय ते बघा पुन्हा स्टेटमेंटमध्ये सरळ सांगितले ओव्हरऑल द एन्थॅल्पी चेंज फॉर केमिकल रिॲक्शन बरोबर इज इक्वल टू द एन्थॅल्पी चेंज ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप इन द रिॲक्शन. आता 2 स्टेप झाल्या दोन्ही स्टेपची सम केली. समजा इथे अजून 3 स्टेप असते इव्हन 4 स्टेप असतात तर कंपल्सरी प्रत्येकाच्या आपण काय केले असते सम केले असते. शेवटी येणारा आन्सर जे आहे ते काय सांगितलं असतं कॉन्स्टंट हीट समेशन टोटल एकत्र समेशन करून आन्सर दिलं असतं. आणि हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आता फार वेगळं काय आहे असं म्हणा वेगळं नाहीच आहे पण तर आधीच सांगितलं. फक्त कसं आहे पाठीमध्ये जसं बॉन्ड एन्थॅल्पीला तो पॉईंट करत होतो. आता कुठल्याही केमिकल रिॲक्शनसाठी आपल्याला ते सांगता आलं पाहिजे म्हणून हेच नावाच्या सायंटिस्टनं सेपरेट स्टेटमेंट करून एक्झाम्पल दिलं. आणि याच्यामध्ये ॲप्लिकेशन काय असणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 मिनिट ॲक्टिवेशन आहे ज्यांच्या एन्थॅल्पी चेंज एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट होत नाही. म्हणजे द एन्थॅल्पी चेंज कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड बाय एक्सपेरिमेंटली धिस स्टेटमेंट और धिस लॉ यूज्ड फॉर दिस रिॲक्शन. म्हणजे ज्यांच्याकडं एक्सपेरिमेंट करून आपल्याला एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करता येत नाही किंवा ज्यांच्या एन्थॅल्पी माहीत नाहीत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो एखादी केमिकल रिॲक्शन म्हणजे अशा स्टेप बाय स्टेप रिॲक्शन अरेंज करून स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करून प्रत्येक स्टेपची एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करून त्यांची सम करून सांगू शकतो. आता एक एक्झाम्पल पण घेऊ शकताय. समजा की मी जर म्हटलं फॉर्मेशन ऑफ सोडियम कार्बोनेट बरोबर Na2CO3 तर Na2CO3 काय डायरेक्ट मिळणार नाही माहितीच आहे तुम्हाला कारण 101% त्याच्यावर 2-3 स्टेप तरी कंपल्सरी असतात कारण गॅसियस स्टेटला कंपाऊंड मिळल्याशिवाय की एलिमेंट मिळल्याशिवाय कंपाऊंड फॉर्मेशन देत नाही बरोबर. मग आता Na2CO3चं प्रोडक्शन करायचं आहे तर पहिला आपल्याला सोडियम घ्यायला पाहिजे कार्बन डायऑक्साईड का कार्बन मोनॉक्साईड असणार तर कार्बन सेपरेट असेल ऑक्सिजन सेपरेट असेल म्हणजे कदाचित ती रिॲक्शन बनवून 3 स्टेपला होईल. किंवा इव्हन आपलं बॉर्नहायमरचं गेल्या वर्षीचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. बॉर्नहायमर सायकलनं पण NaClचं प्रोडक्शन केलेलं. आपण जनरली बोलताना
म्हणत होतो NaCl डायरेक्ट तयार होते, पण तसं होते का? नाही. त्याच्यामध्ये 4 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपला सोडियम सॉलिड होता, गॅस केला, क्लोरीन गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट केला, ॲटॉमिक स्टेट आणली. मुळात क्लोरीन गॅसियस स्टेटमध्ये पण डायटॉमिक होता, आपल्याला पाहिजे होता सिंगल बोन, म्हणून आपण दुसरी स्टेप केली. तिसऱ्या स्टेपला काय केलं? कॉम्बिनेशन केलं आणि चौथ्या स्टेपला वाळून त्याचं सॉलिडिफिकेशन केलेलं. म्हणजे 4ही स्टेपची एन्थॅल्पी एकत्र केली, चौघांची सम केली आणि शेवटी आपल्याला त्याचा आन्सर मिळत होतं. परवा पण आपण तो पॉईंट सॉल्व्ह केला होता वाळून सोल्युशनच्या वेळेला, आठवतो का बघा? +4 किलोची इतकी एन्थॅल्पी लागते NaClच्या प्रोडक्शनसाठी. म्हणजे स्टेप बाय स्टेप किती स्टेप होऊ दे, तेवढ्या सगळ्या स्टेपच्या एन्थॅल्पी सम केली ना ती ओव्हरऑल एन्थॅल्पी चेंज फॉर केमिकल रिॲक्शन मिळेल. आणि हे सेंटेन्स त्यांनी ॲज अ स्टेटमेंट म्हणून दिलेलं आहे. समजलं? मग हे कोणासाठी कॅल्क्युलेट करणार? एकच ॲप्लिकेशन दिले, ज्यांच्या एन्थॅल्पी एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट होत नाही अशांच्यासाठी फक्त हे कॉन्स्टंट हीट समेशनचे इक्वेशन डायरेक्टली यूज करतात. म्हणजे प्रोसिजर करून स्टेप बाय स्टेप रिॲक्शन करायच्या आणि प्रत्येक स्टेपची एन्थॅल्पी आपण सांगतो. समजलं? इथं एन्थॅल्पीशी रिलेटेड जेवढा काय पार्ट होता तेवढा सगळा वाळून संपला. म्हणजे एन्थॅल्पी म्हणजे थोडक्यात काय? एनर्जी. आणि वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनसाठी, केमिकल प्रोसेसेससाठी आपण ज्या टाईपमध्ये म्हणजे एन्थॅल्पी चेंज हा फक्त प्लस मायनस साईन देऊन एन्थॅल्पी फॅक्टर लिहिणे हा भाग नाही. त्याच्यामध्ये सगळ्या जेवढे काय प्रोसेसेस होतात तेवढ्या सगळ्या प्रोसेसनं सगळे टाईप्स आपण स्टडी केले. म्हणजे कशात काय असणार, कशात काय असणार हे सांगताना पाहिजे. शेवटी हे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटनं पण आपल्याला एक्सपेरिमेंटली ज्यांच्या एन्थॅल्पी कॅल्क्युलेट होत नाही त्यांच्याही आपल्याला कॅल्क्युलेशन करून देता येतात. म्हणजे हे लक्षात आलं तर बघा, केमिस्ट्रीमध्ये एकही रिॲक्शन अशी राहणार नाही आहे की ज्याला एन्थॅल्पी चेंज फॅक्टर नाही. समजलं? हां. आणि याच्यामध्ये एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक असा एक फॅक्टर ज्याला एन्थॅल्पी चेंज फॉर केमिकल रिॲक्शन होतं ना, त्यावेळेला ते थोडंसं सांगायचं राहिलं होतं माझं. तर एक्झो आणि एंडो म्हणजे हिट आतमध्ये घेणार, एक्झो म्हणजे बाहेर टाकणार. त्यांच्यासाठी फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या 2 साईनमध्येच फक्त ती एन्थॅल्पी येते. म्हणजे तेही लक्षात आलं पाहिजे, ज्याला केमिकल रिॲक्शनसाठी एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करणार त्याला पॉझिटिव्ह साईन आलं तर काय असणार आणि निगेटिव्ह साईन आलं तर काय असणार. फक्त एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक असे 2 टाईप्स आहेत, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे रिॲक्शनमध्ये एनर्जी आतमध्ये घेतली, ॲब्सॉर्ब केली तर एंडोथर्मिक रिॲक्शन होते आणि बाहेर रिलीज केली तर एक्झोथर्मिक होते. मध्ये सिस्टीम टू सराउंडिंग, सराउंडिंग टू सिस्टीम असे दोन्ही पर्पजेस होते. समजलं? इथं एन्थॅल्पीचा पूर्ण फॅक्टर संपतो. त्याच्यानंतरचं पुढचं एक छोटंसं फंक्शन आपण स्टडी करणार आहे, एन्ट्रॉपी. त्याच्याशी रिलेटेड म्हणजे थोडासा स्टडी आहे. एन्ट्रॉपी डेफिनेशन, त्याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन थोडंसं आहे आणि त्याचे 2 पॉईंट्स एक्स्ट्राच्या स्टडीसाठी दिलेले आहेत. तेवढा पार्ट बघितला की हा एन्थॅल्पी वेगळा आणि एन्ट्रॉपीची कन्सेप्ट वेगळी. एन्ट्रॉपीचा पार्ट जो तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू. समजलं? इथंपर्यंत काही शंका आहे का बघ.